उद्या होलीसाठी बनवायला घेतलाय. हाय गाईस, तर आम्ही बनवतोय पुरणपोळ्या आणि वहिनीने ह्या पुरणाला बघा तो खूप जास्त पातळ झालेला, तर त्याला जाड करीत घेतलाय. हा ना, काय बोलू इच्छिता तुम्ही? आताच आम्ही बेबी शॉवर मधून दबाके जेवण आला. आमची आई तर काही बोलायलाच मागत नाही. आणि हॅलो गाईस, इथे बघू शकता पुरणपोळ्या. चला वहिनी व्हिडिओ बनवते. इकडे बघा. अजून आमचं तवा गरम नाही झालाय म्हणून खायचे आम्ही ठेवल्या. आणि इकडे तुम्ही बघू शकता पुरण आमचं जरा असं पातळ झालेला म्हणून त्याला घट्ट करीत घेतलं. तिकडं तवा ठेवलाय ना. आता आपण बनवणार आहोत पुरणपोळ्या आणि खाणार पण ती वहिनीकडे. इकडे बघा आमची वहिनी. हाय बोल. हाय. आता पुरणपोळ्या बनवू आणि खाऊ. ठीक आहे, म्हणजे खाऊ नाही, उद्या होलीसाठी बनवायला घेतलाय. उद्या होली इथे पण पाया पडायला जायला लागेल. सगळे देवांचे पाया पडलं मी पेपर आल्यापाशा, कारण की जरूरत आहे आपली. आणि इतकीशी आमच्या आईने घेतलेल्या पुरणपोळ्या लाटाला, कारण की तिलाच त्यांना तिन्ही अख्ख्या बनवल्या. मी फक्त व्हिडिओपुरती 1 ना 2 बनवल्या असतील. आणि भाई मला समजत नव्हतं की एक टायमाला एकदम परफेक्ट गोल कशी बनवत असते. आणि तुम्ही पण मला सांगा की होळीसाठी तुमच्याकडे पुरणपोळ्या बनल्या की नाही, नक्की कमेंट करून. आणि तुमच्या फेवरेट आहे की नाही. आणि मला पण येतात बनवता, एकदम प्रोवाला नाही पण येतात. आणि इकडे मैदा काय बोलतात ते मैद्याचा डोकेला पुरण जो मगाशी आपण वाटला तो, आणि ह्याच्यासाठी सुक्का पीठ लावाला आणि सुक्का पीठ आणि पोळी तयार पोळी मस्त लाटून पण ठेवलेली एक बनवते भारी. तेव्हा परफेक्ट गोल आलेले आहे. आणि आता मला बघा पोळ्या लाटू पालटताना तुम्हाला बघला तर लाटताना मी बघा नाही तर बोलायला फक्त व्हिडिओ पुरती काम करतं. आता काही नाही समजले ना, बाकी आळशी पाहिजे फक्त कामाची या करायची उचलाची ती बघा. नाही बा व्यवस्था दिसल्या जास्त पीठ टाकायचं असं. आता इकडे डाळ इकडे ना चवली यानेच लागला ना, मग तिला की मोडते असं असतं. काम केले का मी मापलं पीठ इथं निघू एखाद्या प्लेटली नाही. ये बस ना, बरोबर ना. अजून नाही लागते नाही झालेली आहे फायनली. थांबो आता इकडे बघा, इकडे आमचे पाय तुझा. आणि इकडं आईने मस्त अशी पुरणपोळी फुगवलेली आहे. म्हणजे मी एवढी ट्राय केली, माझी पोळी फुगलेली ती तुम्ही व्हिडिओ लास्टला बघालच. पण आईची पोळी एवढी भारी फुगलेली एकदम मस्तपैकी. पण नंतर मी ते या केला आणि मी स्वतः पुढं करताना त्याच्यानंतर इकडे बघा एकदम भारी पोळी माझी फुगलेली गाईस. पण मी तिला